निकटवर्तीयांच्या कारखाना आणि संचालकांच्या घरांवर झालेल्या आयकरच्या धाडीविषयी बोलताना अजित पवार यांनी भाजपकडून होत असलेल्या राजकारणावर आज घणाघाती टीका केली। माझ्याशी संबंध आहे म्हणून यंत्रणांच्या धाडी टाकणं हे खालच्या पातळीवरचं राजकारण असल्याची टीकाही अजित पवार यांनी केली। अजित पवार यांच्या निकटवर्तीयांच्या साखर कारखान्यांवरच्या आयकरनं टाकलेल्या धाडींवर अजित पवार यांची ही पहिली प्रतिक्रिया। दौंड, अंबालिका, जरंडेश्वर, पुष्पदंतेश्वर या साखर कारखान्यांच्या संचालकांच्या घरी आज छापे पडले आणि फक्त माझे नातेवाईक असल्यामुळे हे धाडसत्र राबवलं जातं याचं वाईट वाटतंय असंही अजित पवार यांनी काही वेळापूर्वी पत्रकारांशी साधलेल्या संवादामध्ये म्हटलं। जरंडेश्वर कारखाना आहे, दौंड शुगर आहे, त्या ठिकाणी आयटीनं रेट टाकलेले आहे। आयटीनं कुणावर छापेमारी करावी हा आयटीचा अधिकार आहे। जर आयटीला कुठं काही छापेमारी करत असताना काही शंका कुशंका आली तर ते छापेमारी करू शकतात। आपण बघतो अनेक ठिकाणी तशा प्रकारच्या घटना घडतात। तशा प्रकारे माझ्याशी पण संबंधित असणाऱ्या काही कंपन्यांवर छापेमारी त्या ठिकाणी झालेली आहे। आम्ही दरवर्षी टॅक्स भरणारे, कारण मी स्वतः राज्याचा अर्थमंत्री असल्यामुळं आर्थिक शिस्त कशी लावायची असते, कुठलाही कर कसा चुकवायचा नाही, व्यवस्थितपणे टॅक्स कसा भरायचा असतो हे मला चांगलं माहिती आहे। आणि त्याच्यामुळं माझ्या सगळ्या कंपन्या, माझ्या संबंधित असणाऱ्या अनेक कंपन्यांच्या टॅक्स व्यवस्थितपणे वेळच्या वेळेला भरले जातात। त्याच्यामध्ये कुठलीही पण अडचण नाही। तरी मी म्हणून उपयोग नसतो त्याच्याबद्दलचा। जर काही आता ही राजकीय हेतूने इन्कम टॅक्सने धाड टाकली का, काही इन्कम टॅक्सला आणखीन काही माहिती पाहिजे होती, हे इन्कम टॅक्सवालेच त्या ठिकाणी सांगू शकतील। पण माझ्याशी संबंधित असणाऱ्या कंपन्यांच्यावर धाड टाकली त्याबद्दल मला काही म्हणायचं नाही, कारण मी पण एक नागरिक आहे। मला एका गोष्टीचं दुःख आहे की ज्या माझ्या बहिणी ज्यांची 35 वर्षापूर्वी 40 वर्षापूर्वी लग्न झाली आणि त्या त्यांच्या ठिकाणी अतिशय चांगल्या पद्धतीनं त्यांचा संसार करतायत, त्याही 3 बहिणींच्यावर, एक माझ्या कोल्हापूरच्या बहिणीवर आणि 2 माझ्या पुण्यातल्या बहिणींवर त्यांनी धाडी टाकल्या। आता ह्याच्या पाठीमागचं कारण मात्र मला समजू शकलं नाही, कारण त्या आपलं जीवन अतिशय व्यवस्थितपणे जगतायत। त्यांच्या मुलींची लग्न झालेली आहेत, त्यांना नातवंड देखील आहेत। आणि असं असताना त्यांचा तसं बघितलं तर अजित पवारचे नातेवाईक म्हणून जर धाड टाकलेली असेल तर राज्यातल्या जनतेने ह्या गोष्टीचा जरूर विचार केला पाहिजे की कुठल्या स्तरावर जाऊन आज ह्या वेगवेगळ्या संस्थांचा वापर हा त्या ठिकाणी केला जातो। मी पुन्हा सांगतो, बाकीच्या संस्थांवर, ज्या कंपन्यांवर टाकली त्याच्याबद्दल माझं काही मत नाही। ते त्यांना जे योग्य वाटेल ते करू शकतात। उद्याच्याला तुमचे वेगवेगळे चॅनल आहेत, त्या चॅनलच्या मालकांवर पण त्यांना धाड टाकायचा अधिकार आहे। जर काही वेडवाकडे त्यांना ऐकायला मिळालं किंवा तपासायला मिळालं तरी तो त्यांचा अधिकार आहे। पण ज्यांचा तसा अर्थार्थी काही संबंध नाही त्याचे मात्र मला निश्चितपणे वाईट वाटतं की इतक्या खालच्या पातळीवर जाऊन कुणी राजकारण करू शकतं हे मला आजपर्यंत कळलेलं नाही आहे। अनेक सरकारे येत असतात, सरकारं जात असतात, शेवटी जनता सर्वस्व आहे। जनता ज्याला जो योग्य वाटतं तो निर्णय त्या ठिकाणी घेत असतं। पाठीमागच्याही काळात तुम्हाला आठवत असेल, निवडणुकीच्या काळामध्ये पवार साहेबांचा एका बँकेशी काडीचा संबंध नसताना देखील ईडीची नोटीस आली, अशा प्रकारची बातमी आली आणि त्याच्यातनं बरंच काही रामायण घडलं म्हणा किंवा राजकारण घडलं म्हणा किंवा जनतेने काय बोध घ्यायचा तो घेतला म्हणा। पण हे मात्र झालेलं आहे, कारण आज मी जयंत पाटील सकाळी 6:30 वाजता सिद्धिविनायक मंदिरामध्ये दर्शन घेण्याच्याकरता गेलो होतो, कारण राज्य सरकारने आजपासून सगळ्या मस्जिद असतील, मंदिर असतील, चर्च असतील, बाकीच्या सगळ्या गोष्टी असतील, जिथं श्रद्धास्थानं आहेत लोकांची, ते सुरू केलेलं आहे। आणि ते सुरू केलं असताना मी जयंतरावांनी ठरवलं की आपण पण सकाळी नागरिकांना त्रास न होता तिथं जावं, दर्शन घ्यावं आणि आपल्या कामाला लागावं। मी दर्शन घेऊन इथं आलो आणि इथं आल्यानंतर मला वेगवेगळ्या पद्धतीनं फोन यायला सुरुवात झाली, पण मी माझं काम करत बसलो आणि आत्ता 12 वाजता माझं काम संपल्यावर मी आत्ता तुमच्याशी बोलतोय। पण त्याच्यामध्ये काही सांगतायत ते 2 दिवस थांबणार आहे। आता किती दिवस थांबायचा तो त्यांचा अधिकार आहे।
पण ही गोष्ट झाली, ही म्हणजे त्यांनी इन्कम टॅक्सच्या धाडी पडल्या ही गोष्ट खरी आहे. काल किरीट सोमय्या जेरेंडेश्वरला भेट देतात आणि आज लगेच धाड पडते, काय वाटतं? मला त्याचा आणि ह्याचा काही संबंध असेल असं काही मला वाटत नाही. दादा, पण आपण जर बघितलं तर ज्या पद्धतीनं केंद्रीय कारण की काल नवाब मलिक यांनी पत्रकार परिषद घेतली आणि एनसीपी इतकी मोठी हाय प्रोफाईल केसमध्ये भाजपचे कार्यकर्ते त्या ठिकाणी दिसून आले. अशा पद्धतीनं तुम्ही कशा पद्धतीने बघता हे केंद्रीय तपास संस्था अशा पद्धतीनं जर वापरल्या? एक गोष्ट खरी आहे, आपण अनेक सरकारं बघितली, पंडित जवाहरलाल नेहरूजींच्या पासून आजपर्यंतची सगळी सरकारं जर आपण बघितली तर प्रत्येकाची कामाची पद्धत देशातल्या त्या वेळेच्या जनतेच्या समोर आहे. आत्ता मात्र कशा प्रकारे काय चाललेलं आहे त्याच्यामध्ये मीडियावर पण दबाव आहे का काय अशाही प्रकारची शंका त्या ठिकाणी येते. आणि आत्ताचं तर कारण म्हणजे मला माझ्याशी संबंधित असणाऱ्या कंपन्यांच्यावर टाकली त्याच्याबद्दल खरोखरीच काही वाटत नाही. पण ज्यावेळेस माझ्या फक्त ब्लड रिलेशन आहे त्या माझ्या बहिणी आहेत म्हणून त्यांच्यावर तुम्ही धाडी टाकता, ज्यांचा दूरान्वय देखील राजकारणाशी संबंध नाही, कुठल्या कंपनीशी संबंध नाही, काही फक्त नातं एवढाच संबंध आहे, त्या तिघींच्यावर त्यांनी धाड टाकली. लखीमपूरच्या घटनेवरून लक्ष वळवण्यासाठी अशा प्रकारची धाडी पडतात असं वाटत नाही. आता आपल्याला ते काही माहीत नाही कशा करतायत, परंतु मधी पण काही लोकांच्यावर टाकलं तो त्यांचा आज पण बऱ्याच लोकांच्यावर टाकलेलं आहे, म्हणजे बऱ्याच लोकांची नावं ऐकायला मिळतात आणि त्यांचं ते कागदपत्र पाहणं वगैरे तो त्यांचा अधिकार आहे. त्याच्याबद्दल मला काही म्हणायचं नाही. महाविकास आघाडीचे नेते जे आहेत भूमिका घेतात कारण की लखीमपूरच्या प्रकरणात महाविकास आघाडीने बंदची हाक दिलेली आहे. अशा पद्धतीनं महाविकास आघाडीच्या नेत्यांवरती कुठेतरी दबावाचा हा प्रयत्न आहे का? त्याच्यातनं काय अर्थ काढायचा हा मीडियाने काढावं, मला त्याच्याबद्दल नो कॉमेंट्स, काही बोलायचं नाही. पण दादा, एकीकडे अचानकपणे केंद्रीय संस्था अशा पद्धतीनं ऍक्टिव्ह झालेल्या बघायला मिळतात. अगदी महाविकास आघाडीच्या अनेक नेत्यांना ईडीच्या नोटीस येतात. सीबीआयचं समन्स देखील उद्या सीताराम कुंटे आणि पांडे यांना देखील बोलवण्यात आलेलं आहे. तर अशा पद्धतीनं आयटीच्या धाडी सध्या बघायला मिळतात. अचानकपणे या केंद्रीय संस्था ऍक्टिव्ह झाल्यात असं वाटत नाही का? नाही, ह्याच्यामध्ये केंद्राने केंद्राचं काम करावं, राज्याने राज्याचं काम करावं. केंद्रीय संस्था काम करत असताना राज्यातल्या पण काही संस्था ह्या काम करतात. उद्याच्याला जर त्या केंद्रीय संस्थांनी काही केलं की आज जे इतर पक्षाचे लोक आहेत ते म्हणतात काही नाही, ते नियमाने चाललेलं आहे. मात्र तुम्ही जर बघितलं तर जो पक्ष केंद्रामध्ये सत्तेवर आहे त्यांच्या कुठल्या नेत्याच्या कंपन्यांच्यावर धाड पडली, कोणत्या त्यांच्याशी संबंधित असणाऱ्या साखर कारखान्यावर कुणी तिथं गेलं, कुणी त्याच्याबद्दलची चौकशी केली, दिसतंय का आपल्याला? आता राज्यातल्या संस्था देखील अशा प्रकारे काम करून शकतील. जर केंद्रातल्या संस्थांचा गैरवापर होत असेल तर राज्यातल्या संस्था देखील त्याच्याबद्दलचा निर्णय जे कोणी डिपार्टमेंट सांभाळतात त्यांचा आहे. परंतु इतक्या आपल्या महाराष्ट्रातलं राजकारण सुसंस्कृत राजकारण आपण करतो. चव्हाण साहेबांनीच ती शिकवण आपल्याला पहिल्यापासून दिलेली आहे. अनेक राज्याचे मुख्यमंत्री झालेले आपण सगळ्यांनी पाहिलेले आहेत. एखाद्या व्यक्तीकडनं थोडंसं काहीतरी कमी जास्त झालं असेल, परंतु महाराष्ट्रामध्ये तशा पद्धतीचं राजकारण कधी कुणी केलेलं पाहिलं नाही. मागं भाजप शिवसेनेचं पण सरकार 95 ते 99 होतं, त्याच्यानंतरच्या काळामध्ये पण सरकार त्या ठिकाणी होतं आणि काँग्रेसच्या विचाराचं किंवा आघाडीचं तर अनेक वर्ष सरकार होतं, पुलोदचं पण सरकार होतं. परंतु तुम्ही तो सगळा काळ डोळ्यासमोर घ्या, त्याच्यामध्ये अशा पद्धतीचं म्हणजे सत्तेचा गैरवापर हा कधी कोणी केलेला महाराष्ट्रामध्ये तरी पाहायला मिळालेला नाही. पण केंद्राकडून आता अति होतंय आणि आता उत्तर देण्याची गरज आहे असं वाटत नाही. नाही, त्याच्या संदर्भामध्ये हे आता उद्याच्या ज्यावेळेस निवडणुका येतील त्या निवडणुकीच्या निमित्तानं जनतेनेच आता ठरवायचं आहे की आपण कुणाला जरी सूत्र दिल्यानंतर देशाचा सर्वांगीण विकास करण्याच्या करता तिथं कामकाज व्हायला पाहिजे. परंतु ते कामकाज होत असताना
काही शक्ती मात्र वेगळ्या पद्धतीनं काही गोष्टी करण्याचा प्रयत्न करतायत. हे अनेक उदाहरणावरून आत्तापर्यंत आपल्याला पाहायला मिळालेलं. मिशन लोटसचा हा प्रयत्न आहे का असं वाटतं तुम्हाला? कारण पंजाबमध्ये देखील जसं मुख्यमंत्र्यांनी राजीनामा दिलेला बघायला मिळाला आणि त्याच्यानंतर देखील नाही तो महाराष्ट्रामध्ये पंजाबच्या संदर्भातला तो त्यांच्या पार्टी अंतर्गतला प्रश्न होता. अनेकदा आपण पाहतो जो पक्ष एखाद्या राज्यामध्ये सत्तेवर असतो त्यावेळेस तिथं विधिमंडळाचा जो नेता असतो त्यांना केव्हा बसवायचं आणि केव्हा काढायचं हा सर्वस्वी अधिकार लोकशाहीमध्ये त्या पक्षाचा असतो. त्याच्यामुळे तिथं आणि फक्त ते पंजाबमध्ये नाही अनेक राज्यामध्ये अशा प्रकारची उदाहरणं घडलेली आहेत. मग पूर्ण बहुमत असताना गुजरातनी पण आत्ता त्यांचा तिथला मुख्यमंत्री बदललेला आपण पाहिलेलं आहे. म्हणजे गुजरातमध्ये अशा प्रकारे कर्नाटकामध्ये मुख्यमंत्री बदललेला आपण त्या ठिकाणी पाहिलेलं आहे. त्यांच्या पक्षांतर्गतचा प्रश्न असतो, आमदारांचा प्रश्न असतो. लोकशाहीमध्ये बहुमताचा आदर केला जातो. आमदारांचं सेन्स काय ते पाहिलं जातं, आमदारांचा कल काय पाहिलं जातं. त्याच्यातनं अनेकदा अशा घटना मला आठवतं आहे. मी एकदा तर आपल्या राज्यामध्ये 3 मुख्यमंत्री झालेले 5 वर्षामध्ये आपण पाहिले. 5 वर्षात 3 मुख्यमंत्री म्हणजे हाही काळ ह्या राज्यांनी पाहिलेला. अर्थात तो त्या पक्षाचा निर्णय होता, तो काही दुसऱ्या कोणी घ्यायला भाग पाडलेला निर्णय नव्हता. तर माझ्याशी संबंधित कंपन्यांवर धाडी टाकल्या याचं वाईट वाटत नाही, पण फक्त माझ्याशी नातं आहे म्हणून माझ्या कुटुंबियांवर आणि विशेषतः माझ्या बहिणींच्या घरांवर सुद्धा धाडी टाकल्या गेल्या याचं मात्र वाईट वाटतं, अशी व्यथा अजित पवार यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केली. आज अजित पवार यांच्याशी संबंधित कोणकोणत्या कारखान्यांवर आणि कंपन्यांवर आयकरच्या धाडी सध्या सुरू आहेत या संदर्भात माहिती जाणून घेऊयात. आपले प्रतिनिधी मंदार गोंजारी आपल्या सोबत आहेत. मंदार, कविता, अजित पवारांची संबंधित किंवा त्यांच्या कुटुंबियांशी संबंधित किंवा एकंदरीत पवार कुटुंबियांशी संबंधित ज्या संस्था आहेत किंवा जे कारखाने आहेत त्या ठिकाणी या धाडी सुरू आहेत. सर्वात आधी अजित पवार बारामतीजवळील ज्या काटेवाडीमध्ये राहतात त्या काटेवाडीमधील त्यांच्या घराशेजारीत जंगल वाघ नावाचे एक गृहस्थ आहेत जे अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत जामखेड या ठिकाणी जो अंबालिका कारखाना आहे, खाजगी कारखाना जो अजित पवारांशी संबंधित आहे किंवा अजित पवारांचा तो कारखाना आहे असं थेट म्हटलं तरी हरकत नाही, त्याच्यावरती ते संचालक म्हणून काम करतात. तर त्यांच्या घरामध्ये इन्कम टॅक्सचे अधिकारी पोहोचलेले आहेत. त्यानंतर बारामतीमधील बारामती MIDC मधील डायनॅमिक्स डेअरी ही जी डेअरी आहे तर त्या ठिकाणी देखील इन्कम टॅक्सचे अधिकारी पोहोचलेले आहेत. ही डायनॅमिक डेअरी ही गोयंका कुटुंबियांची आहे, जे गोयंका कुटुंबीय थेट शरद पवारांशी संबंधित आहेत किंवा त्यांचे मित्र म्हणून ओळखले जातात. आणि जे विवेक गोयंका आहेत त्यांचं नाव 2G स्पेक्ट्रम घोटाळ्यामध्ये देखील आलं होतं, जो आपल्याला आठवत असेल तर. त्यानंतर दौंड शुगर्स म्हणून आणखी एक कारखाना आहे पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यामध्ये, तर त्या ठिकाणी देखील इन्कम टॅक्सचे अधिकारी पोहोचलेले आहेत. या कारखान्याचे संचालक वीरधवल जगदाळे यांच्याशी आम्ही बोललो तेव्हा त्यांनी सांगितलं की मला इन्कम टॅक्सनी काही कागदपत्र घेऊन चौकशीसाठी बोलावलेलं आहे आणि थोड्या वेळामध्ये मी इन्कम टॅक्सच्या अधिकाऱ्यांना त्या ठिकाणी जाऊन भेटणार आहे. तर त्या ठिकाणी देखील इन्कम टॅक्स विभागाकडून धाडी सुरू आहेत. त्याचबरोबर जो जरंडेश्वर साखर कारखाना आहे सातारा जिल्ह्यातील कोरेगाव तालुक्यातील, जो अजित पवारांनी खरेदी केला, सहकारी होता, तो खाजगी करून घेतला आणि त्याचा वाद जो आहे तो आपण आता गेल्या काही दिवसांमध्ये पाहतो आहोत. तर त्या ठिकाणी देखील इन्कम टॅक्सची टीम पोहोचलेली आहे आणि त्या ठिकाणी देखील छापे सुरू आहेत. त्याबरोबरच अजित सांगितलं की त्यांच्या ज्या बहिणी आहेत, ज्या पैकी एक बहीण कोल्हापूरला असते आणि इतर काही शहरांमध्ये ज्या आहेत, तर त्या ठिकाणी देखील इन्कम टॅक्सचे अधिकारी पोहोचलेले आहेत आणि त्यांच्याशी संबंधित जे व्यवसाय आहेत तर त्या ठिकाणी देखील इन्कम टॅक्सकडून छापेमारी सुरू आहे. आणखी काही कारखाने आहेत जे अजित पवारांचे जे धाकटे बंधू आहेत श्रीनिवास पवार, हे काही व्यवसाय आणि काही कारखाने सांभाळतात, तर त्या ठिकाणी देखील इन्कम टॅक्सचे जे अधिकारी आहेत तर ते देखील पोहोचलेले आहेत. तर पुणे असेल, सातारा असेल, या दोन्ही जिल्ह्यांमध्ये अजित पवारांशी संबंधित जे त्यांचे नातेवाईक आहेत, कोल्हापूर असेल आणि या नातेवाईकांचे जे व्यवसाय आहेत तर अशा ठिकाणी इन्कम टॅक्सनी आज सकाळपासून छापेमारी सुरू केली आहे. अनेक टीम आहेत आणि खूप मोठ्या प्रमाणामध्ये ही सगळी छापेमारी सुरू आहे. आणि विशेष म्हणजे की या सगळ्या छापेमारीमध्ये केंद्रीय यंत्रणा, ज्या सुरक्षा यंत्रणा आहेत त्यांचा उपयोग केलेला आहे. राज्य पोलीस जे आहेत त्यांना कोणत्याही प्रकारे या छापासत्राची माहिती देण्यात आलेली नाही. देण्यातही आलेली नाही, त्यांना सहभागी करून घेण्यात आलेलं नाहीये. आणि नातेवाईकांवर फक्त का कारवाई
अजित पवार यांनी बोलून दाखवलं आणि सोबतच बहिणींवर केलेल्या कारवाईबद्दल व्यथाही त्यांनी बोलून दाखवली. मंदार, धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.